Yes, guys. So welcome everyone. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. We have to again start this poem because of some network problem. Don't worry. हा. So the पुढची जी युनिट 4 आपण चालू करत आहोत आणि the first poem आहे त्याच्यामध्ये how creatures move. So कोणकोणते क्रिएचर कसे कसे मूव्ह होतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. So the first one you can see guys, तुम्हाला चित्र दिलेलं आहे ते आहे लायनचं. So lion is what? Lion what does? Lion walks. Lion काय करतो? चालतो. Lion walks. So how it walks? कसं चालतो? On padded paws. So it walks on padded paws. त्याचे जे paw असतात किंवा पंजे असतात त्या पंज्यांना कसे असतात? पंजे कसे असतात तर त्याचे पॅडेड असतात. त्याला एक आवरण असतं, एक लेअर असतो खूप छानपैकी. त्यामुळे त्याला व्यवस्थित चालता येतं. इव्हन द स्क्वेरल तुम्हाला माहिती आहे खारुता ही लीप करते किंवा उड्या मारत राहते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत असते. तुम्हाला माहिती असेल तुम्ही सर्वांनी पाहिले असेल खारुताई. तसंच नेक्स्ट बघा फ्लाईज. फ्लाईज म्हणजे माशा. फ्लाईज म्हणजे कोण? माशा. फ्लाईज. फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप टू वॉल. तुम्ही पाहिलं असेल की माशा असतात तर तुम्हाला भिंतीवर चालताना सुद्धा पाहिलं असेल किंवा रांगताना पाहिलं असेल. क्रॉल म्हणजे रांगणे लक्षात घ्या. अँड सील्स कॅन डाइव्ह अँड स्विम. सील नावाचे काय आहे तर सील ऍक्च्युअली पक्षी लक्षात घ्या. पण हे आपल्याला पाहायला मिळतात का? नाही. ते कॅन डाइव्ह. ते उड्या मारू शकतात, पोहू शकतात. डाइव्ह म्हणजे पाण्यात उडी मारणे. डाइव्हचा अर्थ काय होतो? पाण्यात उडी मारणे पोहताना. अँड स्विम ते पोहू सुद्धा शकतात. द वर्म ही विगल्स ऑल अराउंड. आता तुम्ही वर्म बघितले का? एखादी अळी पाहिली का? अळी. वर्म म्हणजे काय? अळी. तर ही जी वर्म असते ती अळी असते ती बऱ्याचदा पाहिली असेल की ही अळी जी आहे ना ती कशी काय चालते तुम्हाला सर्वांना माहिती असेल. प्रत्येक अळीचं चालणं तुम्हाला त्याला विगल्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? मंकी. माकडं कशी आहे तुम्हाला माहिती आहे. माकडी काय करतात? अशा झाडाला असे शेपूट लटकवतात आणि त्याला लटकून असतात. स्विंग्स बाय हिज टेल. त्याच्या शेपटीने काय करतात ते स्विंग करतात, झोके घेत असतात झाडांना. बरोबर. हे तुम्ही पाहिलेलं असेल. नसेल पाहिलं तर बघून घ्या. देन बर्ड्स. बर्ड्स काय करतात सर्वांना माहित आहे. बर्ड्स काय करतात तर उडतात. अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. पक्षी सुद्धा जमिनीवर उड्या मारतात आणि आकाशामध्ये फ्लाय करतात. बरोबर. बघितलं कधी पक्षी जमिनीवर हॉप करतात. दे मे हॉप अपॉन द ग्राउंड ऑर स्प्रेड देअर विंग्स अँड सेल. ते काय करतात नाही तर पंख पसरवतात आणि आकाशामध्ये काय करतात ते फ्लाय करतात. आता हे सर्व झालं प्राण्यांबद्दल. बट बॉईज अँड गर्ल्स. आता तुम्ही जी बॉईज आहात तुमच्यामध्ये गर्ल्स काही आहेत तुमच्यामध्ये बॉईज आहेत. सो यू बॉईज अँड गर्ल्स तुम्ही जे बॉईज अँड गर्ल्स आहात हॅव मच मोर फन. पण तुम्हाला या सर्वांपेक्षा जास्त काय आहे फन किंवा मजा करण्यासाठी. यू हॅव मेनी थिंग्स. यू हॅव मोर टू डू गाईज. काय काय करू शकता तुम्ही? यू कॅन लिव्ह, यू कॅन डान्स, यू कॅन वॉक अँड यू कॅन रन. राईट. समजलं की नाही? तुम्ही उड्या मारू शकता, तुम्ही इकडे जाऊ शकता, तुम्ही तिकडे जाऊ शकता, तुम्ही नाचू शकता, तुम्ही चालू शकता, तुम्ही धावू शकता, तुम्ही डान्स करू शकता. यू कॅन डू मेनी थिंग्स. आपण अनेक गोष्टी करू शकतो. राईट. सी तुम्हाला दिसतंय एक मुलं मुली मस्त धिंगाणा घालतात मला या ठिकाणी दिसत आहे बघा. कॅन यू सी गाईज? आणि याचा जो ऑथर आहे तो अननोन आहे. अननोन म्हणजे काय? हे कोणी लिहिलं हे माहीत नाही. हु इज द ऑथर? वी डोंट. द ऑथर इज अननोन. अननोन म्हणजे माहीत नसलेला. आता काही शब्द दिले बघा इथे. वेर वी आर गाईज. हा आता शब्द काय बघा. पॉज. पॉज म्हणजे काय? पंजे. पॉज म्हणजे काय होतं? पंजे. पॉज म्हणजे काय? पंजे. लिमचा अर्थ काय होतो? मोठ्या झाडाची फांदी. इथे अर्थ काय होतो? लिमचा मोठ्या झाडाची फांदी. कोण जातं झाडाच्या फांदीवर इकडे तिकडे तर कोण जातं? स्क्वेअर. आणि वर्मचा अर्थ होतो अळी. फॉल 7 टाइम्स स्टँड अप 8. 7 वेळा पडला तरी सुद्धा 8व्यांदा तुम्हाला उभं राहायचं आहे. दिस इज द गुड थॉट गिवन टू यू. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं, हम बहुत बार हमें क्या होता है वी हैव द फेलियर, वी मे हैव द फेलियर, लेकिन हमें उससे घबराना नहीं है, हमें उससे डरना नहीं है. वी हैव टू स्टैंड अप अगेन. वी हैव टू स्टैंड अप अगेन. सो गाइस, सिंगुलर एंड प्लूरल. वन लायन, मेनी लायंस. Many boys, one boy. तो ये क्या हो गया आपका सिंगुलर प्लूरल. So you can write down any 5 pairs of one and many. तो one लिखने का उसके आगे many लिखने का. one लिहायचा नहीं many लिहायचा. One boy, many boys. One girl, many girls. समजते? अशा तुम्ही ते ऍड करू शकता, लिहू शकता. Then काय बघा पुढे. These are the some action words. काय बघा तुमचं बघा जसं
Try to make as many meaningful sentences. You can make as many meaningful sentences as possible by using the table given below. Right, guys? The rain. So how can I rain falls from the sky, right? A stone rolls down the hill. A river blows uh, a river blows to the sea, right? किंवा तुमचा scenario you can write that a wind blows in the river. या फिर बड़ा सा boat sail across the river. Cloud float up the ground. Smoke rises over the bottom of sea. You can write sentences. Sentence तुम्हाला बनवायचे आहे. समजतंय? So you can complete the sentences. Now, काय दिलं बघा at म्हणजे काय रे? At means what? Read the following words at glance and complete the phrase. At काय सांगा मला? At कल्याण स्टेशन, at railway station, at post office, near the gate, near the जसं आपल्याकडे आपण सांगतो आपला ऍड्रेस सांगतो near बालाजी ज्वेलर्स, near the rickshaw stand, near the hospital, near the school, near the church, behind the church, in front of the gate, or in front of the church, in front of the temple, in front of the mosque, जो भी है, on the left hand, on the left of the building, on the left of the tree, on the right of something. Next म्हणजे पुढे काय. So you can see these words are generally used for telling the address, for telling the address. So these words are generally used for telling the address.